कथेचं नाव सरपंच. लेखक दी बा पाटील. सकाळी सकाळी सरपंच मानसिकरावांनी हायबाला घरी बोलावून घेतला. हायबा आज्ञाधारकपणे हजर झाला. अंगावर कपडे चढवून सरपंच सोप्यातल्या बैठकीवर आले. नमस्कार घालून हायबा म्हणाला, ओ सरपंच, यरवाई बोलावणं पाठवलं सा. मिश्किल हसत सरपंच म्हणाले, एक जोखमीचं काम आहे. अहो सांगा की, अहो कसलं बी काम असू दे, मी आहे नव. काम तसं साधंच आहे. त्या शित्याला बोलावून आणायचं आहे. हा. ओ सरपंच, कोण शित्या? अरे तो मातंग वस्तीतला, त्या सक्त्याचा शित्या. त्यो शित्या वय? अहो ती ब्यात कशा पाहिजे हाय. अहो जवळ गेला तरी घाण मारतो या. मारू दिल घाण. त्यालाच बोलावून आणायचं आहे. तो लय कामाचा माणूस आहे आपल्या. अहो पण सरपंच, हे बघ, पण आणि बिन काय बी नाही. त्याला आपण अत्तराची आंघोळ घालू. तू त्याला घेऊन मामद्याच्या हाटीलात ये. पुढचं पुढं बघू, जा. सरपंचाच्या आदेशावर हायबा त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ जीभ घेऊन सरपंचही बाहेर पडले. खरं तर त्याचं नाव सीताराम, पण सगळं गाव त्याला शित्याच म्हणायचं. दिसायला तो भिकाऱ्यासारखा दिसायचा. वालेल्या दाढी मिशा, सातत्यानं गळणारं नाक, डोक्यावरची जीर्ण टोपी मातकत तेलकट झालेली. त्या टोपीला कसलाही आकार नव्हता. गावातल्या कोणीतरी तालीवरानं दिली असेल, त्याच वेळी ती धुतलेली असावी अशी वाटायची. त्या टोपी खालून वाढलेल्या काळ्या पांढऱ्या केसांची झुलप ही डोकावताना दिसायची. अंगात कोणीतरी दिलेला निळसर पण टोपीसारखाच मातकटलेला अर्ध्या भायांचा सदरा आणि खाली खाकी चड्डी गुडघ्यापर्यंत लोंबायची. पाय आणवाणीच. तो दिसायला बावळट आणि खुळा वाटायचा. त्याच्या डाव्या काकेत लांब बंदाची खाकी पिशवी ही खांद्यावर लोंबकळत असायची. तिशात त्यानं गावातून भीक मागून आणलेला शिळा भाकर तुकडा भरलेला असायचा. उजव्या हातात ॲल्युमिनियमची एक डिचकी शिंकाळ्यात बांधलेली. त्या डिचकीत आया बहिणीने दिलेलं कालवण असायचं. त्यावरच त्याचा उदरनिर्वाह दिवसाचा चालायचा. शित्याला जवळच्या नात्यातलं कोणीच नव्हतं, पण मातंग वस्तीत त्याचा एक चुलता 2 आखणी कुमारी कौलांच्या एका छोट्या घरात राहत होता. त्या घराला लागून एक वाकड्या तिकड्या मेडींचं कमरेत वाकल्यासारखं दिसणारं पाल्याचं छप्पर. त्या छपरात 2 हाडकुळ्या शेळ्या बांधलेल्या. ते छपरशी त्याची निवाऱ्याची जागा. छपराच्या कुडाला आडव्या बांधलेल्या त्या कळकावर शित्याचा संसार लोंबकळताना दिसायचा. त्या कळकावर कधी काही धुतलेल्या 2 फाटक्या वाकळा होत्या. गावातून मागून आणलेली फाटकी कापडं होती. जणू लखतरांची एक रांगच त्या छपराच्या कुडाला अडकवलेली. तिथंच बाजूला एक शिंकाळ टांगलेलं. त्या शिंकाळ्यात एका छोट्या पिशवीत शित्याला रस्त्यावर सापडलेलं विडीचं तुकडा असायचं. ही विडीची थोडका अर्धवट ओढून टाकलेली असायची आणि शित्या ती गोळा करून ओढायचा. हे एकमेव व्यसन त्याला होतं. तो सातत्यानं ती थोडकं ओढायचा. दोन्ही कानांच्या पाळीवर 2 थोडकं ही सदैव अडकवलेली असायची. शित्यानं कानावरचं एक विडीचं थोडूक बोटांच्या चिमटीत घेतलं आणि ते अलगद ओठात धरून त्यानं काड्याच्या पेटीनं शिरकावलं आणि तोंडातून कोंडलेला धूर सोडून देत खाकी पिशवीतून जुन्या वर्तमानपत्राचं पान काढलं. ते डोळ्यापुढे धरून तो वाचायला लागला आणि तेवढ्यात छपरासमोर सरपंचाचा गडी हायबा तो येऊन उभा राहिला होता. शित्यानं त्याच्याकडे तिरकस पाहिलं. हायबा त्याला आवाज देत म्हणाला, ए शित्या, तुला सरपंचाने बोलवले, चल उठ झाटकन. का र? सकाळी चावडी पुढचं झाडून आलोय की. असं शित्या विडीचं थोटूक टाकून देत म्हणाला. तो नीतिनेमानं चावडी पुढचं पटांगण झाडून काढायचा आणि त्या बदल्यात त्याला एक कांद्या भाज्यांची प्लेट मामद्याच्या हॉटेलात सरपंचांच्या नावावर मिळायची. त्यातच तो समाधानी असायचा. त्यामुळे आज्ञाधारकपणे तो उठला आणि काही न बोलता हायबा पाठीमागून चालायला लागला. हायबा त्याला घेऊन
ममदाच्या हॉटेल पुढे आला. आत बाकड्यावर बसलेल्या सरपंचाकडे बघून शित्या नेहमीसारखा दात बिचकून हसला. त्याचं केटलेलं दात बघून सरपंचांना कसंच झालं. शित्या नेहमीप्रमाणे हॉटेल बाहेरच्या चौकोनी दगडावर पाय सोडून बसला. सरपंच महम्मदला म्हणाले, ए महम्मद, शित्याला 2 प्लेट कांदा भजी दे. महम्मद चमकला. आज एकदम 2 प्लेट भजी कशी काय, असा त्याला प्रश्न पडला. प्लेटमध्ये भजी भरत महम्मद म्हणाला, सरपंच साहेब, सकाळी शित्या भजी खाऊन गेला की. ए महम्मद, हे बघ, तू गप, त्याला अजून 2 प्लेट खाऊ दे. दे त्याला भजी. महम्मदनं 2 प्लेट कांदा भजी कागदावर ओतून शित्याच्या हातात नेऊन दिली. शित्या खुश झाला. भजी खाताना म्हणाला, वा, लय बेस झालं. मसुबा पावला म्हणायचा, आज जेवायचं कामच नाही. भजी खाऊन शित्यानं ढेकर दिला. बाहेर येऊन सरपंच शित्याला म्हणाले, ए शित्या, हे बघ, तुझ्याकडे एक काम आहे. चल जीपमध्ये बस. जीप गाडीत बसायचं म्हटल्यावर शित्या आणखीनच खुश झाला. पण हायबानं नाक मुरडलं. शित्याला जीपमध्ये घालून सरपंच आपल्या शेतात बांधलेल्या फार्म हाऊसकडे निघाले. शित्याला त्याने जीपच्या पाठीमागील हौद्यात बसवलेला. सरपंच स्वतः जीप चालवत होते. त्यांच्या शेजारच्या शेटवर गावावरून ओवाळून टाकलेला हायबा सरपंचाचे दोनाल बंदूक घेऊन ऐटीत बसलेला. तो अधूनमधून उगाचच आपल्या दाढी मिशावरून हात फिरवायचा आणि मध्येच पाठीमागं होऊन शित्याकडे रागानं बघायचा. त्याचं तांबरलेलं डोळं बघून शित्या फिदी फिदी हसायचा. शित्याच्या हसण्याचा राग हायबाला यायचा. तो मनाशीच म्हणायचा, आईला समद गाव आपल्याला भिवून असतं या, पण ही बियाणं ना आपल्याला भेद कसं नाही. तेव्हा तो सरपंचांना म्हणाला, ओ सरपंच, राव, ही ब्यात काय म्हणून गाडीत घेतली सा? ह्यो काय शहाणा आहे वय? नुसतं खुळाने घाणेरड आहे. अरे असू दे, तू जरा थंड घे, तुला नाही कळायचंय. हे खुळा असलं तरी बी ते आपल्या लय कामाचं आहे. हायबा खो खो करत मोठ्यानं हसला आणि तुच्छतेनं शित्याकडे पाहत म्हणाला, होय सरपंच, राव, तुम्ही बी आता या खुळ्या संग कशाला खुळ होतायचा? अहो, याचा तुम्हाला काय बी उपयोग व्हायचा नाही. याची देखणी महिना होती, ती पण बाबू पार्टानं नेली. अहो, ती असती तर मात्र तुम्हासनी या खुळ्याचा उपयोग झाला असता म्हणा. हा. हायब्याच्या शब्दाने एका क्षणात शित्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदललं. त्याचा चेहरा रागीट झाला. त्यानं दात ओठ खात हायबाकडे बघितलं. हायबाला त्याचा राग येण्याऐवजी त्याची गंमतच वाटली. तो हातवारे करत शित्याला म्हणाला, असू दे असू दे, लय रागावू नकोस रे, नाहीतर आमासने तुझं बी भ्या वाटल. तेव्हा सरपंच म्हणाले, ए हायबा, लेका त्वान मिटवून गबस की, कशाला या खुळ्याच्या जखमावर मीठ चोळायला लागलायसा? हा. शित्यानं पण समजुतीनं घेतलं आणि तो स्वतःशीच म्हणाला, रस्त्यानं जाताना बारीक मोठी शाळकरी पोरं पण रोज आपली चेष्टा करून चिडवते ती आणि आपल्याला म्हणतात, रामाची सीता रावणानं नेली, आपण तरी काय करणार आहे? रोज त्या पोरांच्या पाठीमागं दगड घेऊन लागतो. या दगड उचलले की बेनं छुपळत्यात, पण चेष्टा काय थांबत नाही. लोकांचं तरी काय चुकतंय म्हणायचं? जे घडलंय तेच ते बोलत्यात. हा. असा विचार करून शित्यानं तोंड मिटलं. सरपंचाची जीप मळ्यातल्या फार्म हाऊसवर थांबली. सरपंच शित्याला म्हणाले, ए शित्या, हे बघ, त्या हिरीवर मोटार चालू आहे, हौद्यात पाणी पडतंय, तिथं जाऊन नीट चांगली आंघोळ करून ये जा. आणि हे बघ, अंगावरची पहिली सगळी कापडं काढून फेकून दे. हा, तुला मस्तपैकी माझी जुनी इजार शर्ट घालायला देतो. हा. सरपंच असं म्हणताच शित्याच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडलं. तो जरासा लाजूनच म्हणाला, ओ सरपंच, आंघोळ नागड्याने केली तर चालेल का? अरे चालेल चालेल, बिनधास्त कर, जा, शिवारात कुणी बी नाही, जा. हो सरपंच,
पण आपण हाय की, असा हायबा बोलला. ओ हायबतराव, आपण डोळं झाकून घ्यायचं, एवढं समजणं हवंय. आणि तुम्हासनी बघावं वाटलं तर बारीक डोळं उघडून बघा, त्यात काय अडचण आहे. असं सविस्तर बोलून सरपंच हायबाला हसले. हायबा वरमला आणि म्हणाला, ओ सरपंच राव, तुमचं काय चाललंय तेच मला कळना झालंय. मला तर वाटतं ह्याला ठिकाण्यानं फोडीत गावाकडे पळवला पाहिजे. हायबा आपल्या मनातलं बोलला. त्याला शित्याची घाण नकोशी झाली होती. शित्या त्या दोघांचं संभाषण ऐकत ऐकत पंपाखालच्या पाण्याच्या हौदात उघड्या अंगानं उतरला. हायबानं तोंड फिरवत सरपंचांना विचारलं, पण सरपंच हो, मला कळना, तुम्ही गांधीबाबा झाल्यागत या खुळ्या माणसाचं एवढं कौतुक काय म्हणून चालवलं या. ए हायबा, अरे खुळ्या, माझा गांधीबाबा होईल का? होतो म्हणलं तरी ते शक्य आहे का सांग. हा, आणि गांधीबाबा असतो तर मला विरोधकांनी निवडणूक जिंकून दिली असते का सांग. आता एक झालं, नोटवरचा गांधीबाबा मदतीला धावला. हा, तेवढ्या पुरतं का होईना, हा पण म्या गांधी आहे. राव सरपंच, हे सगळं खरं आहे हो, पण मग या खुळ्याचं सकाळपासून एवढं लाड का लावले ते तुम्ही? सकाळी त्या मामद्याच्या हाटीला त्याला भज्यांची प्लेट खायला दिली काय? ग्वाड बोलून गाडीत बसवून आणला काय? ह्याचं माझ्या मनाला पटना झालंय बघा. हायबाचं बोलणं शांतपणे ऐकून घेत सरपंच म्हणाले, ए खुळ्या हायब्या, तुला मुसलमान माणूस काय करतो माहितीये का? काय की बा, नाही मला माहित. अरे तू बोकाड पाळतो, त्याला चांगला चारा खारी खोबरं खायला घालतो, आणि चांगलं अटॅक झालं ना की त्याला मखमली झुल पांघरून गल्लीतनं फिरवतो आणि त्यांच्या देवाला त्याची कुर्बानी देतो. बरोबर आहे ना? हे सरपंच, हे बघा सगळं खरं आहे व, पण त्यो बोकाड कुर्बानीच्या तरी कामाला असतं या. पण ह्यो शिता काय कामाचा आहे? हाय बा, कामाचा हाय म्हणून तरी आणले त्याला, मला त्याची बी कुर्बानी द्यायची आहे. काय म्हणतासा? म्हणजे नरबळी माना का? असं बोलून हायबानं कपाळावरचा घाम पुसला. सरपंच मिश्किल हसले आणि म्हणाले, ए हायबतराव, राव कपाळावर घाम आला? गावटा घ्यायचा तुम्ही, आणि एक खुळ मारायचं म्हटल्यावर एवढं भ्याला सवय? लय भेऊ नकासा, ह्या खुळ्याची कुर्बानी गावासाठी द्यायची आहे. हा. हायबानं मौन पाहिलं. सरपंचाने आपली जुनी कापडं बंगलीतून आणून पाण्याच्या हौदात बसलेल्या शित्याला दिली. अंग पुसायला टॉवेल दिला. त्याला म्हणाले, ओ सीताराव, या आवरून यात. शित्या नव्या रूपात बंगलीच्या बैठकीवर आला. सरपंचाच्या खुर्ची समोर खाली बसला. त्याला सरपंच म्हणाले, ए बघ शित्या, आजपासून तुला कायमची नोकरी दिली. ह्या मळ्यात झालोट करून राखण करायची. 3 येळेला भाकर मिळेल. हा, आणि वर बेडी काडीला पगार बी मिळेल. राचेल नवा? शित्यानं मान डोलावली. त्याच्या पुढ्यात टिपवाईवरचा पांढरा कागद धरून सरपंच म्हणाले, ए शित्या, लिहायला वाचायला येते नवा? सही करशील का? शित्या बरं म्हणाला. सरपंचाने त्याच्या हाती आपल्या शर्टच्या खिशातला पेन दिला. शित्यानं पांढऱ्या कागदावर मराठीत सही केली. कागद सरपंचांच्या हाती देत म्हणाला, सरपंच, माझं रान लिहून घेणार आहे काय? हे लेखा, अरे तुला नोकरी दिली म्हणजे सही नको का? लेखा, तुला चावडीच्या कामावर सुद्धा घ्यायचं आहे, त्यावर पण सही करायची बर का? बरं बरं. शित्या असं बोलला. बरं शित्या, हे बघ, आता इथंच राहायचं. काम करू वाटलं तर करायचं, नाहीतर निवांत बसायचं. हा, अशी सरपंचाने समज दिली. शित्याची फार्म हाऊस बाहेरच्या आडगळीच्या खोलीत व्यवस्था करून सरपंच हायबाला म्हणाले, ए हायबा, चला ग्रामपंचायतीकडे जाऊया, बस गाडीत. हायबा जीप मध्ये बसला, पण जरासा गांगारूनच बसला.
त्याचे बदललेले हावभाव बघत सरपंच म्हणाले, अय हायबतराव, हे बघा, तुमच्याच हस्ते शीत्याची कुर्बानी द्यायची बरं का. छा छा सरपंच, हे पाप मला नाही जमायचं. ह्या गरीबाला काय म्हणून मारायचं. गालात हसून सरपंच म्हणाले, बरं राहू दे, ते पाप आम्ही करतो, पण त्यात तुझा वाटा असता म्हणजे बरं झालं असतं. दातखिळी बसल्यासारखा हायबाचा आवाज बंदच झाला. सरपंचाने जीप चावडी पुढे थांबवली. जीपमधून खाली उतरून ते तरातरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेले. पाठोपाठ त्यांची दुनाला बंदूक सांभाळत हायबा पण आत गेला. ग्रामसेवकांनी उठून त्यांना नमस्कार केला. त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसत सरपंच म्हणाले, भाऊसाहेब, कालच्या जनरल सभेचं ते फायनल प्रोसिडिंग लिहिलं नाही ना? नाही लिहिलेलं. तुम्ही सांगितलं म्हणून तसंच ठेवलंय. बरं झालं. जनरल सभेला पिण्याच्या पाणी योजनेचा अध्यक्ष म्हणून आमच्या नावाचा ठराव झालाय. आता तो गुपचे बदलायचा आहे. पण हे बघा, बातमी या कानाची त्या कानाला कळू द्यायची नाही. आणि योजनेचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो ते नाव टाकायचं. चालेल की. सरपंच, मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही सांगाल तसं प्रोसिडिंग तयार करू. तर लिहा, अध्यक्षपदी सीताराम रावबा सकटे यांची निवड एकमताने गावाने केली. शिवाय आर्थिक खर्चाचे सगळे अधिकार हे अध्यक्षांना देण्यात आले. हे ऐकून भाऊसाहेबांनी सरपंचाच्या तोंडाकडे पाहत विचारलं, सरपंच, हा सीताराम कोण? हाथू न गा, त्यो रस्त्याने हिंडतो ना, त्यो खोळा शित्या. सरपंच, खोळा शित्या? अहो, गाव काय म्हणेल. आणि त्याची सही कोणी करायची? ओ भाऊसाहेब, त्यो तात्पुरता खोळा आहे, परमनंट नाही. सही मंचीला तर 1 नंबरची सही करतो. मॅट्रिक शिकलाय तो. पेपराची रस्त्याला घावलेली जुनी पानं पण वाचतो. माहिती आहे ना तुम्हाला? बघायचं असला तर रात्री मायातल्या फार्म हाऊसवर या, म्हणजे शीत्याची ओळख बी होईल आणि रंगीत पार्टी पण होईल. या. ग्रामसेवक गडबडला. पुन्हा सरपंच म्हणाले, ओ भाऊसाहेब, भिवू नका सा. आम्ही तुम्हासनी पाणी योजनेच्या सचिवपदी नाही ठेवत. आणि तर त्याच जागी महिलेला न्याय द्यायचा आहे. माळावरच्या खोपट्यात राहणारी जणी, तिला सचिव करायची. तिला बी सही करायला येते. आणि सदस्यांचं बोर्ड पण असलंच हुडकायचं आहे. आता कसं आहे, माझं डोसकं ते तुम्हीच सांगा. कसं आहे? औंढा गिळत ग्रामसेवक म्हणाले, सरपंच, माझी काही हरकत नाही, पण अहो या लोकांना काम जमेल का? हो भाऊसाहेब, कसं कळत नाही तुम्हाला राव, शिकलाय तुम्ही. हे बघा, काम आपणच करायचे, त्याची नका काळजी करू तुम्ही. ही बॉडी नुसती सहीची धनी नेमायची, फक्त सगळी कागदपत्र बंदिस्त ठेवा. हे बघा, पंचासने सुद्धा ह्या नव्या बॉडीचा सुगावा लागला नाही पाहिजे, एवढं तुम्ही घ्या ध्यानात. पण सरपंच, ओ भाऊसाहेब, आता पणबीन काय नाही. तुमचा हिस्सा तुम्हासनी मिळाला म्हणजे झालं ना. थंड होत ग्रामसेवकानं होकार दिला. तेव्हा हायबाला शीत्याच्या कुर्बानीचा अर्थ कळाला. तो सरपंचांना म्हणाला, होय सरपंच, खरं वाचतात हायसा म्हणायचं तुम्ही, होय. सरपंच हसले. उठताना परत ग्रामसेवकांना म्हणाले, हे बघा भाऊसाहेब, गरम दुधानं तोंड भाजतं ते माहिती असू देईल तुम्हाला, म्हणून पुढं आलेलं ताक बी फुकून पेत जावा. काही दिवसातच पाणी पुरवठा योजना मार्गी लागली. तिचं काम सुरू झालं. सगळं कसं बिनबोभाट सुरू झालं. शीत्याचा मुक्काम सरपंचाच्या फार्म हाऊसवर कायमचा पडला. सही पुरतेच
त्याच्यासमोर सरकारी कागद यायची आणि फाईल बंद होऊन जायची. जशी कामाला गती आली तशी शित्याची पण बरधास्त वाढली. तो कुठंतरी जाईल म्हणून सरपंचानी आपला एक चाकरीचा गडी त्याच्यावर पाळत म्हणून ठेवला. वर्ष 2 वर्ष निघून गेली. पाणी योजनेवरचा सरकारी निधी खर्च झाला. सरपंचानी कोटीनं नोटा मोजल्या. पाणी योजनेचं उद्घाटन घाईघाईनं सरपंचांच्या हस्तेच पार पडलं. नदीवरच्या मोटारी सुरू झाल्या. तशा नदीपासून गावापर्यंत पुरलेल्या पाण्याच्या पायपा काळ्या शिवारात ठिकठिकाणी उचकटून पडल्या. पिण्याचं पाणी रानभर व्हायला लागलं. उद्घाटनाचं बटन दाबलं. त्याच दिवशी पाणी योजना बंद पडली. गावातले सरपंचांचे विरोधक जागे झाले. त्यांची गावकऱ्यांच्यात कुजबूज सुरू झाली. पाणी योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला म्हणून चर्चा रंगायला लागली. चर्चा राजकारणाच्या ऐरणीवर आली. सरपंच विरोधकांचे टार्गेट झाले. विरोधकांना गाव म्हणाले, राव तुम्ही कशाला बघत बसलाय? अहो निकृष्ट पायपा वापरल्या. पायपा पुरायला खोल खड्डे सुद्धा घेतले नाहीत. राव योजनेचा निम्मा पैसा सरपंचांनी खाल्ला पाक. राव भ्रष्टाचार झालाय. आता विरोधकांचं आंदोलन सुरू झालं पाहिजे. घ्या डोक्यात. एक ना अनेक तोंडाने माणसं बोलायला लागली. तसा गावातल्या विरोधी पार्टीचा सतीश दादा आणि त्यांच्या माणसांना त्यांच्यावरच दबाव आल्यासारखं वाटायला लागलं. एक दिवस पोलीस पाटील सतीश दादाला म्हणाले, अरे दादा, लेखा नुसता नावालाच दादा नको व्हायला का? सत्ताधारी गावाच्या टाळवरचं लोणी खायला लागलेत या. ते पण सगळं कसं बिनबोबाट चाललंय या. त्यासनी आडवं लावणारा ह्या गावात कोण हाय का नाही? अरे ही योजना आता फसली, पण ह्या गावाच्या हयातीत ह्या गावाला चांगलं पाणी प्यायला मिळायचं नाही. पुन्हा निदान ह्या सरपंचाला तरी जाब विचारायला नको का आपण? सतीश दादाला पोलीस पाटलांचं म्हणणं पटलं. पाटलांनी लावलेली आग ही धुमसत निघाली. सतीश दादानं सरपंचाच्या विरोधात जनमत तयार करायला सुरुवात केली. त्याला गावातलाच SK पाटील वकील भेटला. तो पण मानसिंगरावांचा द्वेष करीतच होता. त्यानं दादाला कायदेशीर बाबींचा सल्ला दिला. त्याच्या सांगण्यावरून माहितीच्या अधिकाराखाली दादानं तालुक्याच्या BDOकडे अर्ज केला. झालेल्या योजनेची संपूर्ण माहिती मागितली. सरकारकडून आलेला निधी आणि झालेला खर्च याचा ताळेबंद मागितला. कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली. BDOने अर्ज ग्रामसेवकांकडे पाठवला. सरपंचांनी कंत्राटदाराकडे बोट दाखवलं. शिवाय त्यांच्या मंत्री नेत्यांचा दबाव हा अधिकाऱ्यांवर टाकला. तरी पण दादाच्या अर्जानं सरपंचाचं पितळ उघडं पडणारच होतं. सरपंचाने सगळ्या गोष्टी कंत्राटदारावर लादल्या. कंत्राटदार पवार हादरला. भ्रष्टाचार आपल्या अंगलटी येणार याची त्याला जाणीव झाली. त्यानं एका रात्री दादाचं घर गाठलं. त्यानं दादाचं पाय धरलं आणि म्हणाला, ओ दादा, माझी काय बी चूक नाही. माझी 40% रक्कम सरपंचाने अधिकाऱ्यांना कमिशन देण्यात गेली. राव उरलेल्या 60% मी कसं दर्जेदार काम करणार हे तुम्ही सांगा की. तो दादा पुढं गयावया करायला लागला. पण दादा त्याला बघत नव्हता. त्यानं दादालाही पैशाचं मोठं आमिष दाखवलं. तेव्हा दादा म्हणाला, ठीक आहे, 2 दिवसात कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसणार आहे. काय सांगायचं ना ते त्यांना सांगा तुम्ही. दादा शिकला सवरला होता. त्याच्या अंगात राजकारणाची उर्मी होती. तो तरुण होता. त्याने सगळी आमिष ठोकरून लावली. 2 दिवसांनी दादाचं उपोषण सुरू झालं. मंत्र्यांचा साहेबांना फोन केला. साहेबांनी दादाला आश्वासन दिलं. दादाचं उपोषण सुटलं. साहेबांनी पाणी योजनेची माहिती मागवली. साहेबांनी पाणी योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचं मान्य केलं. दादाचं तेवढ्यावरच समाधान झालं. उपोषणस्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गेलेला हायबा आपली मोटारसायकल दामटत रात्री गावात आला. तो थेट सरपंचाच्या घरी गेला. सरपंचाने त्याला आपल्या घराच्या माज घरात नेला. ते हायबाला म्हणाले, हायबा, काय झालं? उपोषण सुटलं का नाही? ओ सरपंच, उपोषण सुटलं खरं, पण कलेक्टर साहेब आपल्या गावाला भेट देऊन योजनेची तपासणी करणार आहे. ती काय बी हरकत नाही. काळजी करायचं कामच नाही. आता सगळं कसं आपल्यासारखंच होईल. ओ सरपंच, अहो त्यो कसं काय?
त्यो दादा पाटील प्रकरणाची पाठ सोडणार नाही माणूस. ते काय बी असू दे असं म्हणत सरपंच उजव्या हाताच्या अलमारीवर लावलेल्या आरशासमोर जाऊन उभे राहिले. त्याने डोक्यावरच्या केसांचा भांग हाताची बोटं फिरवून सरळ केला. कुठं तरी पेकलेल्या मिशांच्या टोकांना पिळ दिला. अंगावरच्या स्टारच दिलेल्या विजार शर्टाकडे पाहत आणि शर्टाचे कॉलर बोटांच्या चिमटीत धरून हायबाला म्हणाला, हायबा, अजून आम्ही तरुण आहे. राजकारण करायला अजून लय वय मिळणार आहे. ह्यो फैंचाणा त्या कालच्या सतीश दादाची तर पाठ लावीलच, पण कलेक्टर साहेबाला बी खिशातच घालील. ओ सरपंच, पण राव ते कसं काय? कलेक्टर लय कडक आहे म्हण. अरे खुळ्या, तो किती बी कडक असू दे, म्या खाल्ल्याला उष्टा हात जरी झेंजाळला ना असा, तरी माझ्या बोटासनी लागलेल्या त्या खरकट्यावर त्याचं समाधान होईल. ओ सरपंच, काय बी कळना बाबा, आपल्याला नाही कळना. अरे हायबा, अरे आपण खाल्लेल्या पैशातलं एक पुडकं त्या साहेबाला द्यायचं म्हणजे झालं. आता तरी कळलं नव? म्हणजे सरपंच तुम्ही बी ह्या भानगडीत हात मारला असं म्हणा की. मग काय होती ही का योजना? पाण्यासाठी गाव बसणार बोंबलत आणि तुम्ही निवांत. बसा ना का, बोंबलणाऱ्याचा हात दुखल आणि बसल गप. तसं नव सरपंच, पण राव काय बी करून गावाला पाणी मिळालं पाहिजे बघा. नाहीतर गाव हिरीतलं पाणी पिऊन आमचं बी घरदार आजारी पडायचं आणि गावातला मुतखडा बी हटायचा नाही पुन्हा. या हायबाच्या बोलण्यावर सरपंच छदमीपणानं हसले आणि हायबाला म्हणाले, हे हायबा, तुला कवापासून गावाची काळजी लागली? ओ सरपंच, काळजी नाही, पण हायबा अडकळला. बरं जा, बघू उद्याच उद्या, जा तू. असं म्हणून सरपंचाने हायबाला निरोप दिला. अस्वस्थ झालेला हायबा आपल्या घरात आला. त्याला सरपंचाबद्दल तिरस्कार निर्माण झाला, कारण त्याच्याही घरात पाण्याची समस्या होती. पण गप्प बसण्यापलीकडं तो काहीच करू शकत नव्हता. हायबाला सरपंचाचं वागणं खटकलं, तरी पण तो त्यांचा मेंढा होता, त्यामुळे काही बोलू शकत नव्हता. त्यानं यापुढं सरपंचाची संगत कमी करण्याचा निर्णय घेतला. सतीश दादानं माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या अर्जावर सविस्तर माहिती मिळावी म्हणून प्रकरण ताणून धरलं. कलेक्टर साहेबांचाही नाईलाज झाला. त्यांनी मंत्री पाटीलना फोन लावून प्रकरणाची माहिती दिली. मंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिला. कलेक्टर साहेबांनी एका दिवशी रेकॉर्ड तपासण्यासाठी गावाला भेट दिली. त्यांनी सरपंचावर दोष ठेवण्याची तयारी केली, पण रेकॉर्ड तपासताना त्यांना धक्काच बसला. कारण योजनेचा अध्यक्ष म्हणून सीताराम सकटे हे नाव पुढे आलं आणि सचिव म्हणून जनाबाई जाधव हे नाव दिसलं. बाकी समितीवरचे सदस्य असेच 12 जातींचे होते. साहेबांनी सरपंचांना प्रश्न केला, सरपंच, हे अध्यक्ष कोण आहेत आणि सचिव कुठे आहेत? सरपंच हातवारे करून म्हणाले, ओ साहेब, गावानं ग्रामसभेत ठराव करून नेमलेली ही बॉडी, त्यांच्याशी माझा काय बी संबंध नाही. पण ही मंडळी कुठं आहे? सरपंच उत्तर द्यायच्या अगोदरच साहेबांच्या शेजारी बसलेला सतीश दादा म्हणाला, हे बघा साहेब, ही दोन्ही पण माणसं खुळे येते. अध्यक्ष म्हणून दाखवलेला खुळा हा शित्या गावभर भीक मागत फिरतोय आणि येडी जणी ही पण अशीच आहे. बाकी समितीचे सदस्य म्हणशीला तर ते पण सगळे रोजगार येते. साहेबांनी सरपंचाच्या तोंडाकडे बघितलं. सरपंच म्हणाले, हे बघा साहेब, हे सगळं खोटं आहे. ही म्हणते ते खोटं आहे. हे बघा, बॉडीची निवड मी एकट्यानं केलेली नाही. सगळ्या गावाने मिळून पाणी समिती नेमली. शित्या खुळा नाही, चांगला शिकला सवरलेला आहे आणि लिहितोय वाचतोय. मग त्याला खुळा कसा समजायचा? हे सगळं खोटं आहे बघा साहेब, हे सगळं खोटं बोलते सरपंच. सतीश दादा तावातावानं बोलला, हे बघा, तुम्ही शांत बसा. हे बघा साहेब, आता खरं खोटं करूयाच आपण. असं म्हणून सरपंचाने हायबाला कानात काहीतरी सांगितलं आणि हायबा त्यांची जीभ घेऊन निघून गेला. थोडा वेळ चहा पाणी झालं. हायबा शीतल आणि जनीला घेऊन आला.
त्यानं साहेबांच्या पुढे त्या दोघांनाही उभं केलं. शित्या पहिल्यापेक्षा चकचकीत होता. त्यानं दाढी केलेली, स्वच्छ कपडे घातलेली, चेहऱ्यावर मात्र वेडेपणाचा हावभाव, जणीही नव्या लुगड्यात आलेली. शित्याला साहेब म्हणाले, सीताराम, तुला लिहायला वाचायला येतं का? त्यानं मान डोलावली आणि साहेबांच्याकडे बघून हसला. साहेबांनी त्याच्या पुढं फाईल धरली आणि म्हणाले, या फाईलमधील या सह्या तुझ्याच आहेत का? होय, माझ्याच आहे ती, करून दाव मी. पुन्हा साहेबांनी त्याच्यासमोर टेबलावर कोरा कागद ठेवला आणि त्याला म्हणाले, हा कर बघू सही. शित्यानं हुबेहूब सही केली. जणीनंही सही करून दाखवली. साहेब सर्द झाले. सरपंच कुचेष्टेनं हसले. सतीश दादा चिडला. तो मोठ्यानं म्हणाला, हे बघा साहेब, ही दोन्ही माणसं खुळे येते. हे बघा, सगळं गाव सांगेल तुम्हाला. ह्यो शित्या गल्लोगली भीक मागत फिरतोय आणि खुळी जणी आहे. कुणाची तरी भांडी घासून जगतीया. हा काय प्रकार आहे? ही गावाच्या डोळ्यात नुसती धुळपे काय? सया खुळ्यांच्या आणि मलिदा खातो सरपंच. शिवाय ग्रामसभेचं प्रोसिडिंग पण हे खोट आहे. विचारा तुम्ही भाऊसाहेबांना, विचारा. दादा तावातावानं बोलला. कलेक्टर साहेबांनी समोर बसलेल्या ग्रामसेवकावर नजर लावून विचारलं, काय हो ग्रामसेवक, हे म्हणतात ते खरं आहे का? ग्रामसभेचं प्रोसिडिंग खोटं कसं काय लिहिलं? ग्रामसेवकानं कपाळावरचा घाम पुसला. त्याच्याकडे डोळं वाटारून बघत सरपंच मध्येच बोलले, ओ साहेब, हे प्रोसिडिंग खोटं नाही. ह्या दादाला एवढी गावाची काळजी होती ना, तर त्यानं ग्रामसभेला हजर राहायचं नाही का? गावानं निर्णय घेतल्यावर पुन्हा बोलून गेलेला मान परत येणार आहे का? हे बघा साहेब, ही ग्रामसभाच खोटे, फक्त कागदावरची सभा आहे आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या सह्या या सरपंचाच्या पार्टीच्या लोकांच्या येते. हा, असं दादा पुन्हा तावातावानं म्हणाला. त्याला शांत करी साहेब म्हणाले, हे बघा, कोणाच्या सह्या आहेत यापेक्षा या गावातील नागरिकांच्या आहेत. हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आता कारवाई करायची झाली तर या सीतारामसह सगळ्या समिती सदस्यावर आणि कंत्राटदारावर करावी लागेल. हा, त्यावर दादा म्हणाला, ओ साहेब, अहो गावच्या पोलीस पाटलांना विचारा तुम्ही, हा खुळा हाय का नाही खुळा? बाजूलाच बसलेल्या पाटलांकडं साहेबांनी वळून बघितलं. तेव्हा पाटील म्हणाले, होय खरंय साहेब, ह्यो शित्या खुळा आहे. पण आता एवढा स्वच्छ होऊन कसा काय आला तेच मला समजना झालं. या लय मोठा घोटाळा आहे म्हणायचं बघा. तेव्हा शित्या हातवारी करत म्हणाला, म्या खुळाच आहे. बापू परटानं माझी बायको पळवून नेली या. तिला आणून देतो म्हणून सरपंच म्हणाला, म्हणूनच म्या सह्या केल्या. सरपंचाच्या नावानं चांग भलं, गावाच्या नावानं चांग भलं आणि बायकोच्या नावानं बी चांग भलं. समद कसं लय बेस आहे. म्या बी खुळा आणि गाव बी खुळ. गाव खुळ तसं तुम्ही बी खुळ. सगळी खुळ्यांची जत्रा. असं बडबडत शित्या उठला आणि आपल्या अस्तालात उड्या मारत ग्रामपंचायतीमधून पळून गेला. त्याला पाठमोरा बघत चिल्लेले साहेब उठले आणि ते तावातावानं सरपंचांना म्हणाले, हा निघतो मी. खूप तमाशा झाला हा नुसता. आता तुम्हालाच बेड्या ठोकतो, तेव्हा कळेल सगळं. साहेब कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्या पाठीमागून पोलीस पाटील आणि सतीश दादा हेही रागाने सरपंचाकडे बघत बाहेर पडले. सरपंच गालात हसले. हायबाला म्हणाले, हे हायबा, काढ तंबाखू काढ. हायबानं तंबाखूची चिमूट स्वतःच्या तळहातावर मळून त्याची गोळी सरपंचाच्या हातावर दिली. त्याने ते हळूच तोंडात टाकली. ग्रामसेवक लाटालाटा कापत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून सरपंच म्हणाले, होय भाऊसाहेब, लय भ्याचं नाही. बरं, आता असं करा, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. ग्रामसभा कुणाची? आपल्या दोघांची? नाही, ग्रामसभा सगळ्या गावकऱ्यांची. बरं, हा, आता दुसरं सांगा, शित्याच्या अध्यक्षपदाला मंजुरी कुणाची? गावाची. बरं, आता सांगा, खर्च झालेला पैसा कुणाच्या सहीने केला? शित्याच्या आणि जनीच्या. बरं, आता सांगा, त्याच्याशी तुमचा काय संबंध?
काहीच नाही. बरं आता सांगा, ती दोघं खुळे असल्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे का? नाही. मग भाऊसाहेब, मग तुम्ही एवढं का भेटायचा? राव बेड्या पडल्या तर त्यासनी पडतील. आपला काय संबंध आहे का? नाही. बरोबर आहे ना? भाऊसाहेबांना मुंडकं हलवलं. सरपंच पुन्हा म्हणाले, राव भाऊसाहेब, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहे ती. सतीश दादा अजून बारका आहे असं म्हणत सरपंच खुर्चीतून उठले. हाय बाई त्यांच्या पाठीमागून उठला. त्यांना थांबून विनवणी करत ग्रामसेवक म्हणाले, ओ सरपंच, तुमचं होतं या राजकारण, पण या राजकारणात माझा गरीबाचा जीव जायचा. गरीब? ओ भाऊसाहेब, अहो गरीब कवापासून झाला सा? नाव बादशाह आहे. अहो बादशासारखं राहावा की. अहो उगाच स्वतःची कुचेष्टा काय म्हणून स्वीकारताय? नाही पण ग्रामसभेचं प्रोसिडिंग मी लिहिले. मग काय चुकलं? अहो ग्रामसेवक हायसा म्हणल्यावर प्रोसिडिंग तुम्हीच लिहायला पाहिजे ना? बरं, तुम्ही तर काय खोटं लिहिले का? जे ग्रामसभेत पब्लिकनं मांडलं तेच लिहिलं या. पण सरपंच, अहो पब्लिक पुढे चर्चा कुठं झाली या? चर्चा नसे ना का? लोकांच्या सह्या तरी खऱ्या आहेत नव? होय, खऱ्या आहेत. मग काहीशी का करताय? काय झालं तरी गावकरीच निस्तारतील. आता असं करा, तुम्ही गावाकडे जावा आणि जे रात्री घेता ना ते पहिल्या धाराचं टॉनिक ना दिवसाच घ्या. जावा तुम्ही, म्हणजे काय बी ना काय बीच काळजी वाटायची नाही. जा तुम्ही आणि घ्या पहिल्या धाराचं बरं का? पण सरपंच, राव वरिष्ठांच्या पुढं मला खरी वस्तुस्थिती दडवता नाही येणार. या भाऊसाहेबांच्या वाक्यावर सरपंचाच्या रागाचा पारा चढला. ते त्यांना पुन्हा म्हणाले, ओय भाऊसाहेब, यात ना तुम्ही पण मलिदा खाल्लाय का नाही खाल्ला? यावर भाऊसाहेबांना मौन पाहिलं. पुन्हा सरपंच म्हणाले, ओ भाऊसाहेब, शान खाल्लेसा आणि तसंच ते पचवायला बी शिका, कळतंय का? असं म्हणून हायबासह सरपंचांनी पाठ फिरवली आणि गलीत गात्र झालेल्या भाऊसाहेबांना आपल्याच गालावर फाड फाड मारून घेतलं. फाड फाड मारून घेतलं.